मित्रो नमस्कार. आज आपण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात तर लोकांशी, उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. आपण आता मिरज शहरातील वार्ड क्रमांक 4 येथील आपल्यासोबत आता उमेदवार आहेत. राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष यांच्या अधिकृत उमेदवार सिद्धिताई आहेत. ताई, काय सांगाल? आता आपण प्रचाराची तर रणधुमाळी सुरू झालेली आहे, पडगम वाजलेले आहेत, आरोप प्रत्यारोपाच्या फायरी झाडणार आहेत. काय वाटतं, आपण आता समाजामध्ये फिरत आहात, आपला प्रचार करत आहात, आपले ध्येय सांगत आहात, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय? रिस्पॉन्स म्हणजे कसं आहे, लोकांच्यापासून भरपूर नाराजी आहे. आता 1.5 वर्ष झालं मी ह्या प्रभागात फिरत आहे. प्रत्येक लोकांच्या तोंडातून हेच येते, की आमच्या इथं मूलभूत गरजा नाही आहेत. एक तर ड्रेनेजची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे किंवा वयस्कर लोकांसाठी एक वॉकिंग ट्रॅक वगैरे, लहान मुलांसाठी बाग वगैरे असे काही मूलभूत गरजा आहेत. सिद्धिताई, आपण आता लोकांना आपले महत्वाकांक्षा सांगताय. नेमकी आपली पार्श्वभूमी काय? म्हणजे आपण आता उमेदवारी तर आपण घेतलेली आहे, अधिकृत उमेदवार आहात. पण नेमके आपल्या कशा पद्धतीने वारसा आहे समाजकारण, राजकारणाचा? कशी आपल्याला आवड निर्माण झाली आहे समाजकारणाची? सुरुवातीला मी सांगू इच्छिते, की मला एकतर समाजकार्याची आवड आहे. मला राजकीय वारसा नाही आहे. मी आत्ता हे समाजकार्य मला आवडते. मी लोकांना जवळून बघितलंय आणि राजकारणाच्या यायच्या अगोदरपासून मी या लोकांच्या समस्या बघते. माझ्या परीनं मी सोडवते. ह्याला राजकारणाचा मला वारसा आहे. 80% मी फक्त समाजकार्य करू शकते. फक्त ते राजकारणाची साथ हवी आहे 20%ची. म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरते. मी सौ सिद्धी सचिन पिसे, ओबीसी महिला म्हणून प्रभाग नंबर 4 मधून अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्ष. माझं चिन्ह आहे घड्याळ. मला मतदान रूपी आशीर्वाद मिळावा ही विनंती.